नमस्कार बांधवांनो। तर राष्ट्रीय मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले ह्याचा एक व्हिडिओ मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही त्या ठिकाणी राष्ट्रीय मतदारसंघाचे आमदार सुरेश धसांनी सुद्धा सांगितलं, माझा जरी कार्यकर्ता असला तरी त्याच्यावरती कडक कारवाई करा, हे देखील सांगितलं होतं। त्याला अटकही झाली। परंतु ह्या अगोदर काही जे काही ठराविक काही जातीवादी वृत्तीचे जे काही लोक आहेत त्यांनी काय केलं की आता जे काय मराठा आरक्षणाचा लढा होता तो ह्या वर्षभरामध्ये एवढा प्रसिद्धीला आला, महाराष्ट्रभर तो लढा पूर्णतः मोठा झाला होता। परंतु हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जारांगे पाटील हे त्यांचं नेतृत्व करत होते मराठा आरक्षणाच्या लढ्याचं। हे करत असतानाही त्या ठिकाणी अनेक कोट्यवधी लोक आहेत, त्यांनी अनेक लोकांनी जारांगे पाटलांसोबत फोटो काढले होते आणि त्यावेळेस जारांगे पाटलांना कोणाला काय म्हणायचं असं म्हणता येत नाही की राव तू माझ्यासोबत फोटो काढू नको, अशातला कोणताही भाग नव्हता। परंतु हे असताना त्या ठिकाणी जे काय खोक्या भोसले आहे, जरी त्यांनी आपल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांनी जरी काही मदत केली असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला जे काही समाजसेवा करता येईल त्याचा प्रयत्न त्यांनी केला असेल, समाजासाठी जरी केलं असलं, जे काही ते मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर जे काय डाकणे कुटुंबियांना मारहाण केली, अगोदर जो मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला तो वेगळा होता आणि जे डाकणे कुटुंबियांना मारहाण केली ते वेगळं प्रकरण होतं। तर हे असतानाही त्या ठिकाणी झाल्यानंतर अनेक लगेच जे काय हाके समर्थक होते ते हाके समर्थक असेल तो हाके तर तो प्रत्येक वेळी मराठा समाजाच्या तो विरोधातच असतो। परंतु हे असताना त्या ठिकाणी आता अनेक लोकांना असं वाटत होतं की हा सतीश भोसले, त्याचं भोसले आडनाव हा मराठा समाजामधून येत असेल, अशा प्रकारचं जे काही जातीवादी वृत्ती हे हाके समर्थकांच्या मनामध्ये भरलेली आहे। मग त्यांना असं वाटलं की आता सतीश भोसले हा एक आता सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे आणि त्यानंतर आता हे भोसले आडनाव मराठा नक्कीच असेल। असं असताना त्या ठिकाणी अनेक पोस्ट व्हायरल आणि त्याच्यातून त्या सतीश भोसलेचा जारांगे पाटलांसोबत फोटो होता। अनेक लोकांनी नुसतं व्हायरल केलं, ह्याला अटक झालीच पाहिजे, बघा आता हा मराठा समाज आमच्यावरती कशा प्रकारे अन्याय करतोय, अशा प्रकारच्या पोस्ट करून त्या ठिकाणी हाकेलाही वाटलं हा मराठाच आहे, चला आपण आंदोलन करून त्या ठिकाणी। त्याच्यामध्ये जे काय आंदोलन झालं, समज काही आक्रोश मोर्चा झाला, त्याच्याबद्दल तर माझं काही दुमत नाही, त्याच्या मोर्चाला बिलकुल विरोध नाही। परंतु त्याच्यामध्ये काय होतं की फक्त सुरेश धसांना सह आरोपी करा, त्यांचा राजीनामा द्या, त्यांचे हे करा, त्यांना अटक करा, अशा प्रकारचे पोस्टर लावून अनेक घोषणा तेच चालू होत्या। पण ते सतीश भोसलेचं नाव कमी आणि त्या ठिकाणी सुरेश धसांचं नाव जास्त घेण्यात होत होतं। परंतु हे असताना त्या ठिकाणी जरी जारांगे पाटलांसोबत त्याचा फोटो असला तरी त्याचा बिलकुल कोणताही जारांगे पाटलांशी संबंध नाही। जरी त्यांनी समाजासाठी काही त्यांनी सहकार्य केलं असलं मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये, तरीही जारांगे पाटलांनी सांगितलं होतं की जी काही डाकणे कुटुंबावरती जरी अन्याय झाला असेल तर सतीश भोसलेवरती नक्कीच कारवाई करा, अशा प्रकारची ही मागणी त्या ठिकाणी जारांगे पाटलांनी केली होती। तरी पण त्याला वेगळं वळण द्यायचं काम हे हाके समर्थक करत होते। त्यांना असं वाटत होतं की हा सतीश भोसले नक्कीच मराठा आहे, परंतु नंतर लक्षात आलं की हा तर आदिवासी समाजातून येतो। मग हे लोक कुठंतरी थोडंसं शांत झाले आणि त्या ठिकाणी नुसती फक्त टीका हे सतीश भोसले आपल्या सुरेश धसांवरती करायला चालू केली। कारण त्यांना फक्त काय पाहिजे होतं की ह्या प्रकरणाला वेगळं वळण देऊन त्याच्यानंतर त्यांना वाटलं होतं की समज हा सतीश भोसले जर मराठा निघाला तो असेल समाजाचा, तर मग आपण जारांगे पाटलांना टार्गेट करून कशा प्रकारे बदनाम करता येईल ह्याचा प्रयत्न ह्या हाकेचा होता। त्याच्यानंतर सुरेश धसांचा कसा राजीनामा घेता येईल हे एक त्याचा प्रयत्न होता। परंतु आता सर्वात प्रथम पाहिलं तर हा जे काय हाके आहे तो अनेक दिवसापासून जे काय वाल्मिक कराड आहे त्याच्यासोबत अनेक वेळी त्यांनी हॉटेलमध्ये जेवण करतानाचे फोटो व्हायरल झालेले आहेत। त्याच्यामुळं अनेक वर्षापासून जे काही कोणाच्या सांगण्यावरून मराठा समाजाला हा हाके विरोध करतोय हे आपल्याला तर लक्षात आलेलं आहे, हे आता सांगायची गरज नाही। परंतु हे असतानाही त्या ठिकाणी सर्वांना कळकळीची विनंती आहे की जरी जारांगे पाटलांसोबत त्या सतीश भोसलेचा फोटो असला तरी बिलकुल जारांगे पाटलांचंही त्याला समर्थन नाही आणि मराठा समाजाचं ही सुद्धा समर्थन नाही। कारण जे काही एखाद्या कुटुंबावरती जे काय अन्याय झाला आहे त्याच्यावरती जे काही जरी आपलं काय कुटुंब असलं आणि दुसऱ्याचं कुटुंब काय असलं, अन्याय तो शेवटी अन्याय आहे आणि तो अन्याय झाल्यानंतर कोणी शांत बसलं नाही पाहिजे। कारण अन्याय जो काही कोणी अन्याय त्या कुटुंबावरती केला असेल त्याला कारवाई ही नक्की झाली पाहिजे त्याच्यावरती। परंतु त्याचं बिलकुल कोणीही सतीश भोसलेचं समर्थन करत नाही। पण त्या आंदोलनाला जे काही आक्रोश मोर्चा झाला त्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं काम काही लोक करत आहेत। तर त्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की अशा प्रकारचे कुणीही चुकीच्या पोस्ट करू नका आणि ह्या प्रकरणाला काही वेगळं वळण जाईल अशा प्रकारची कोणीही वादग्रस्त पोस्ट कोणी करू नका आणि कुठल्याही प्रकारचा समर्थन हे
मराठा समाजही देत नाही आणि सूर्यदससुद्धा जरी त्यांचा कार्यकर्ता असला ते सुद्धा स्वतःहून सांगत आहेत की त्याच्यावरती कारवाई करा आणि कारवाई झाली देखील. अटकही झाली सतीश भोसलेला. परंतु सर्वांना कळकळीची विनंती, कोणत्याही प्रकारचा जरांगे पाटलाशी आणि सतीश भोसलेशी संबंध नाही. आणि ते काय फोटो आहे तो आता सहज सर्व 6 कोटी समाजाने त्या ठिकाणी जरांगे पाटलांसोबत फोटो काढलेला आहे. म्हणजे काय प्रत्येकाचा संबंध येईल का? आता उद्या कुणी जरांगे पाटलांसोबत फोटो काढेल, उद्या कुठेही कुटाणा करेल, मग काय जरांगे पाटलांवरतीच येणार का? सर्वांना सांगणं आहे की जरी कोणासोबत कोणाचे फोटो असेल, ज्यावेळेस सत्यता पडताळल्यानंतर, म्हणजे समज असं नाही की जो एकदम जवळचा कार्यकर्ता जे एखादा नेता आहे त्याचा सर्व कारभार तो सांभाळतोय, मग जर त्याच्या जवळचा असेल तर त्याच्यावरती नक्की कारवाई झाली पाहिजे, जो काय तो नेता असेल कोणी असेल. परंतु कुठलाही संबंध नसताना फक्त फोटो काढल्यानंतर कोणावरतीही असं प्रकारचे काही आरोप करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. हे सर्वांना सांगणं आहे. आणि सर्वांनी एक माणूस म्हणून जगा. कोणत्याही समाजामध्ये वाद निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य कोणी करू नका आणि किंवा कोणत्याही समाजाला विरोध करू नका. कोणत्या समाजामधून कोणता आरोपी आला असला तर डायरेक्ट त्या समाजाला टार्गेट करणं हे सर्वात महत्त्वाचं, म्हणजे हे पूर्णतः चुकीचं आहे. सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि सर्वजण एक माणूस म्हणून वागा, हे सर्वांना कळकळीची विनंती. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.